नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया, तुम्ही काय चाललंय? काय नाही. कसं काय येणं केलं? सॉरी बर का. आम्ही अहो नाही नाही हो, त्याची काही गरज नाही. असं कसं म्हणता गरज नाही? खरं तर ज्यांनी चुकी केली त्यानेच माफी मागायला पाहिजे. वय पण आता आम्हीच माफी मागतो. तुम्ही एवढं गावाचं भलं करणारं काम करायला जात होते आणि आमच्याच घरातल्या माणसांनी असं. अहो असू दे, तेवढं व्हायचंच आता. वय अहो आता तुम्ही होतात म्हणून तरी बरं, नाही तर दुसरं कोण असतं तर कुणाच ठाऊक काय केलं असतं. नाही अहो, कसं आहे, कधी कधी माणसाला कळत नाही आपल्याकडनं चूक होते, पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. वय बर, कस काय येणं केलं? हा अहो, खरं तर आज येणारच नव्हतो, पण उद्या पक्षश्रेष्ठ येणार आहेत ना. लय महत्वाचं काम आहे. उद्या आले की स्वतः उभं राहून कमानीचं काम करून घेणार आहेत, म्हणून मग आजच आलोय. हे साहेब कोण? हा ते होय, त्यांना आम्हीच आणले. पेशंटला दाखवायला आणले. डॉक्टर आहेत ते, मानस उपचार तज्ञ. तुझी हिम्मत तरी कशी झाली? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं बाहेर व्हायचं. चल हो बाहेर, निघ निघ बाहेर, निघ निघ येत ना, चल निघ. अगं ए, आता तरी जरा नीट बोल की. हे असं आहे बघा डॉक्टर, सारखं आमच्या अंगावर धावून येत असतात. आता तर आम्हाला यांची भीती पण वाटायला लागली. हे लई शांतपणा दाखवू नका. तुझी सगळी मस्ती उतरवते का नाही बघ. अगं शीतल, बाहेरच्यांसमोर कसं बोलायचं एवढं बी कळत नाही का आता तुला? त्याची हीच लायकी आहे. हे बघा शांत व्हा. आपण शांतपणे बोलूया. तुम्हाला असं का वाटतं यांच्याबद्दल? हे बघा, नालायक माणूस आहे. मुद्दा मला येडं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा डॉक्टर, हे असे आता बाई माणूस असल्यामुळे आम्हाला काही बोलता पण येत नाही, म्हणून तुम्हाला आणले. ही तुझी नाटकं बंद करा. लई बोलायला लावू नकस मला. पण दिसणं घराच्या बाहेर निघायचं. निघित ना, चल निघ. अगं ए, जरा तर जीभ आवर की तुझी. का माणूस काय बोलत नाही म्हणून उगा काय बी बोलायला लागलीस? जेडे, जा हिला हात घेऊन जा. मामी, अहो माझं ऐकून घ्या. यो माणूस. अगं बाई जा. अहो ही अशी केस आहे बघा डॉक्टर. त्यांचे मिस्टर नसतात का इथं? नाही ना, ते मोठे फौजी आहेत, आसामला असतात तिकडं. अच्छा जस्ट लग्न झालंय ना यांचं. अच्छा, त्यामुळेच असं असेल. मी अशा अनेक केसेस पाहिलेले आहेत. नवरा जर बरोबर नसेल तर असं घडू शकतं. होय, खरंच होय. यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि मिस्टर लांब गेले, सो असं घडू शकतं. अहो होय की नाही, म्हणजे लग्नाला महिना बी झाला नसेल आणि अजिंक्य लगेच गेले. तेच, कधी कधी आपण या गोष्टी आताच सप्रेस करत राहतो, मग ते अजून विचित्र रूपात आणि विकृत रूपात बाहेर येतात. त्यामुळे अशा गोष्टी आपण दाबून नाही ठेवल्या पाहिजे. अहो पण ह्याच्यावर उपाय काय? उपाय म्हणजे आपण कुठंतरी मन रमवलं पाहिजे. तेच धरून बसलो तर अजून त्रास होणार. जे मनात असेल ते बोललं पाहिजे. आता नवरा जवळ नसल्याने काही गोष्टी तशाच राहतात, त्या कुणाशीच बोलता येत नाहीत. मग अशा वेळी अजून त्रास होतो. नाही नाही, मी सांगत असते तिला तशी, विचारत बी असते. मी बी ती एकटी पडू नये म्हणून तिच्या संग झोपायला जाते रोज. आम्हाला वाटलंच होतं असं काहीतरी असणार. बरं झालं पण
तुम्हीच यांना घेऊन आलात ते. काय बाई म्हणावं, माणूस असावं तर असं बघा. एवढं होऊन पण तुम्ही डॉक्टर एवढं काळजीनं घेऊन आला म्हणजे. काय मामी, तुमच्याकडनं शिकलो नाही का. बसा, चहा ठेवते. नाही नको, त्या शांत झाल्या की त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन या, मग आपण बोलूया त्यांच्याशी. त्यांना आराम करू द्या, मी येतो आता. चला येऊ का अध्यक्ष. हा. अहो मामी तुम्हाला नाही, जयश्री यांना म्हणलो. आता काय बाबा, घरात 2-2 अध्यक्ष. हा, टू मच कन्फ्युजन. आम्ही त्यांना प्रेसिडेंट म्हणू का? हा, चालेल का? हा चालते की. येतो. खडू आहे का? खडू कशाला हो? डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवला असता. काय अचानक मध्ये जर काही येड्याचा झटका आला तर लागल ना. येऊ का? असंच जर हिला जर याड लागलं ना, बरंच होईल. अशीच घरातनं बाहेर काढता येईल. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. तुझे तर अहो मिसेस फौजी चिडू नका, प्रकृतीसाठी चांगलं नसतं. हे बघ, इथनं जा नाही तर चपलीला सडकीन सांगते. हा, जाणार तर मी आहेच, पण म्हटलं जाण्याच्या आधी तुम्हाला भेटून जावं. कशाला? हा, कशाला? आम्हाला लय वाईट वाटतंय बर का. म्हणजे इथून व्हेरी सॅड वाटते. काय नवरा इथं नाही तुमचा, म्हणून तुम्ही असं वागताय ना. त्याला काय झालं मग, तुमचा नवरा इथं नाही तर? हा, आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो.